Gravitation. My name is Prabjot Singh and today we will discuss about Earth gravitational acceleration. So firstly, I will take a point. Earth gravitational acceleration. We are directly coming to a point, that is Earth gravitational acceleration. The Earth exerts gravitational force on the object near it. आपल्याला माहितच आहे अर्थ शेजारच्या ऑब्जेक्ट होती आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी अट्रॅक्ट करून घेते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, बरं आता एक मिनिट, न्यूटन सेकंड लॉ नंतर बघू. अगोदर बघू न्यूटन तरी कोण होता. माहिती आहे न्यूटन सायंटिस्ट होता, पण अगोदर त्याची डिटेल बघून घेऊ. थोडी डीप मध्ये जाऊ. त्यावर बघू आपण न्यूटनचं पूर्ण नाव सर आयझॅक न्यूटन असं होतं. तो इंग्लंड मध्ये बॉर्न झाला आणि त्याचा जन्म 1642 साली झाला. त्यांनी ना प्रिन्सिपिया नावाचे पुस्तक लिहिली. त्या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तक मध्ये त्यांनी सर्व लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन असे सर्व जे थिअरीज आहे ते प्रपोज केले त्या प्रिन्सिपिया या बुक मध्ये. आता त्यांनी स्वतःनी एका इंटरव्ह्यू सांगितलं होतं, मी तुमच्यापेक्षा पुढचं पाहू शकतो कारण की ही वॉज स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स. तो म्हणला की मी हुशार व्यक्तींच्या खांद्यावर उभा आहे म्हणून मी तुमच्यापेक्षा पुढचं पाहू शकतो. तर आता आपण बघून घेऊ शॉर्ट मध्ये ते जायंट्स कोणते होते. तर पहिले ना एक निकोलस कॉपर्निकस नावाचा सायंटिस्ट होता. त्यावेळेस जिओसेंट्रिक मॉडेल होतं, म्हणजे अर्थ इज द सेंटर ऑफ द युनिवर्स अँड सन इज रोटेटिंग अराउंड अस. माहित आहे ना आपल्याला. तर त्याने जिओसेंट्रिक मॉडेलला चुकीचं सांगितलं कॉपर्निकसने. सन इज द सेंटर ऑफ अर्थ त्याने असं सांगितलं. मग त्याला शिक्षा झाली आणि त्यावेळेस राजवाड्याच्या काळात त्याला शिक्षा भेटल्या. त्याच्यानंतर एक असा राजच होता, खूप श्रीमंत माणूस, टायको ब्राहे. काय नाव? टायको ब्राहे. ते खूप श्रीमंत होता, राजा होता. त्यांनी आपल्या राज्याचा एक आयलँड म्हणजे बेट त्यांनी सुरक्षित ठेवलं. कशासाठी? तर फक्त निरीक्षण करण्यासाठी आकाशाचं. त्यावेळेस टेलिस्कोप काय नव्हते. त्यांनी अख्ख्या किंगडमचं 10% जीडीपी ओनली फक्त स्पेस वॉचिंग साठी ठेवलं. भरपूर माणसं ठेवले, वॉचकीपर्स ठेवले. 1600 मध्ये त्याला भेटला केपलर, जॉन्स केपलर हुशार होता. त्यांनी त्याला वरची पोच दिली. त्याच्या एका वर्षानंतर 1601 ला टायको ब्राहे डाय झाला. 1601 मध्ये केपलरने हुशारी केली. त्यांनी त्याचे जे मॅप बनवले होते का ते सगळं चोरून नेले. त्याच्यामध्ये नंबरिंग केली. त्याला नंबरिंग केली 1 2 3 4 आणि त्याने प्लॅनेटरी मोशन मानले. केपलरचे प्लॅनेटरी मोशन माहिती आहे, आता इथं काय आपण डिस्कस करणार नाहीये. ते प्लॅनेटरी मोशन्स त्यांनी मांडले आणि सांगितले फक्त हे आहेत का आहेत मला माहित नाही. ते थोड्या पुढं गॅलिलिओ गॅलिली टेलिस्कोपचा शोध लावला. असा न्यूटन स्वतः म्हणतो की कॉपर्निकस, टायको ब्राहे, केपलर आणि गॅलिलिओच्या खांद्यावर मी उभा आहे म्हणून तुमच्यापेक्षा पुढचं पाहू शकतो. त्याच्यामुळे तो म्हणला की मी सगळे शोध लावू शकतो. आता त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, आता कसं कोविड-19चा काळ चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे. न्यूटन जेव्हा कॉलेजमध्ये होता तो कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचा. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी तिथे ना प्लेग आलता. काय आता? प्लेग. शाळा बंद, कॉलेज बंद, सगळं लॉकडाऊन, घरी होता तो मला खूप खोट वेळ भेटतोय. दिवसात 17 तास तो फक्त इतकं विचार घालायचा ऍपल खाली पडतंय हे काम आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरती हे काम एकच आहे का. त्याच्यावर त्यांनी सगळा शोध लावला. 17 तास त्यांनी काम केलं. मग आपण न्यूटनचं बघतोय. आता आपण आपल्या पॉइंट वर. According to Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी कॉजेस इट्स ऍक्सेलरेशन. म्हणजे आता हे ऑब्जेक्ट आहे, याच्यावर फोर्स अप्लाय केला, याच्यामध्ये ऍक्सेलरेशन निर्माण झालं. म्हणजे हा जागेवर दुसऱ्या जागेवर केला. म्हणजे त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणलं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता फोर्स आला ऍक्सेलरेशन होते, मास काय म्हणजे? मास काय आहे? आता एवढ्या बॉडीला हलवण्यासाठी मला जेवढा फोर्स लागतोय ऍक्सेलरेशनच्या इनवर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे मी फोर्स काहीतरी 1 न्यूटन लावला 1 किलोवर तर ते 1 मीटर पुढे जाईल. म्हणजे 10 किलो लागलं तर 10 सेंटीमीटर पुढे जाईल. म्हणून मास हा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. आता हा पण
आपण टॉपिक म्हणून आपला विषय झाला बोलू आपण. थर्ड, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन ऍक्सेलरेशन. म्हणजे अर्थला पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो पण फोर्स अप्लाय करते बॉडीवर, त्याच्यामुळं वर गेलेली बॉडी खाली येते, त्याच्यावर ऍक्सेलरेशन निर्माण होते. दिस इज कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर डेफिनेशन एकदा नीट ऐकून घ्या. The gravitational force due to Earth on body results in its acceleration. This is called as acceleration due to gravity, and it is denoted by small letter g. Acceleration due to gravity denoted by small letter g. आणि जे gravitational constant आहे का ते big letter g ने होतं. आठवतंय ना? 6.670 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. आता ही acceleration due to gravity. Acceleration is a vector quantity. आता मला सांगा स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय सांगू शकतो कोण? एनीवन? रेज युअर हँड्स. नोबडी. Scalar quantity needs only magnitude and vector quantity needs magnitude and direction. आता जी वेक्टर कसं काय, कारण की पृथ्वीवर प्रत्येक सरफेस वेगळा आहे ना, तो पुढचा भाग आहे पण एक शॉर्ट मध्ये बघून घेऊ आपण. म्हणजे प्रत्येक रेडियस वेगळी असल्यामुळे ऍक्सेलरेशन वेगळं येतं, त्याच्यामुळे ही वेक्टर क्वांटिटी डायरेक्शनने चेंज होत असते. आणि पुढचा जर विचार केला तर मास घेऊ आपण, रेडियस छोटी आहे, ऍक्सेलरेशन छोटा असेल, वेक्टर क्वांटिटी डायरेक्शनने चेंज झालं, त्याच्यामुळे इट इज वेक्टर क्वांटिटी. समजलं नाही? As the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth. असं वाचणं नाही कळत, आता ऐका. The center of earth is directed towards the center of the earth. असं वाचलं कळतं. म्हणजे अर्थ जे अख्खं मास आहे ना ते डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. सेंटर ऑफ द अर्थ वर त्याचं असं म्हणजे असं जे स्पेरिकल बॉडी असतील त्याचं मास असं सांगतं की माझं सगळं मास एकदम सेंटरवर ऑक्युपाय झालं एक पॉइंटवर. अर्थ मासच करते. The direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. अर्थचं मास सेंटरला आहे. अर्थचं मास सेंटरला असल्यामुळं जे आपण ग्रॅव्हिटी युज करतो सगळं सेंटरला प्रपोज असते, म्हणून व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आपण रेडियस बघतो ना, टँजेन्शियली पुढे जाते रेडियस मध्ये, तसं अर्थ ग्रॅव्हिटी आहे ते टँजेन्शियली व्हर्टिकली डाऊनवर्ड्स असते. आता आपण थोडं पाहिला. आता आपण तुम्हाला एक प्रश्न विचारू. व्हॉट वुड हॅपन इफ देयर वर नो ग्रॅव्हिटी. म्हणजे समजा एखादी ग्रॅव्हिटी म्हणजे मी लय काम करते, आता एक दिवस मला सुट्टी पाहिजे झाली तर काय होईल? युअर ओपिनियन? येस, We can't live on Earth. ओके. त्याच्या पुढे विचार करा तर त्याच्या पुढे असं माणूस Earth is crashed on another planet. ओके राईट. त्याच्या पुढे विचार केला तर हे युनिव्हर्सच टिकणार नाही, कारण की सोलर सिस्टीम ग्रॅव्हिटेशनवर चालते. अनेक सोलर सिस्टीम ग्रॅव्हिटीवर येऊन गॅलेक्सी तयार होती. अनेक गॅलेक्सी ही ग्रॅव्हिटीमुळे येऊन युनिव्हर्स तयार होतं. ग्रॅव्हिटी जर नाहीशी झाली आपण एकदम छोटी गोष्ट आहे, आपल्याला काय कळत इकणारच नाही पडणार, परत अख्खा युनिव्हर्स कोलॅप्स होईल. म्हणजे त्यांची जी जॉईनिंग झालं आहे निघून जाईल. म्हणजे थोडक्यात ही कापून टाकायचं रॉड पडून जायचं. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी, कॅपिटल जी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G was twice as large. म्हणजे आतापेक्षा जर कॅपिटल जी ची जी व्हॅल्यू आहे ती डबल झाली तर काय होईल? काय होईल? वर्थ पण लावणारा फोर्स आहे का तो डबल होईल, दुसरं काय नाही. म्हणजे आपण ज्या स्पीडने खाली जातोय आपलं वेट पण त्याच्यावर मॅटर करतं. मास नाही होता वेट. आता ना आपण आपल्या रिअल मुद्द्यावर येऊ. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे सरफेस ऑफ अर्थ वर जी ची व्हॅल्यू काय? जी ची व्हॅल्यू व्हेरीज इन प्लॅनेट्स टू प्लॅनेट्स. तर जी ची व्हॅल्यू अर्थ वर तरी काय आता म्हणजे डिराइव्ह करू. कळलं शिकवलेलं नाही? वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर मला सांगू शकतो पण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? मेघराज, धीरज, फक्त एक क्वेश्चन सांगा, सांगा लॉ काय? एनीवन हियर? ओनली इक्वेशन. फोर्स इज इक्वल टू F directly proportional to m1
m2 by d square आणि जर इज इक्वल टाकायचं असेल तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे टाका यू आर राईट. आता इक्वेशन काय आहे फोर्स इज इक्वल टू g m1 is the mass of first object, m2 is the mass of second object and d square, d is the distance between that two objects. Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at the distance r from the center of the earth. आता आपण दोन ऑप्शन घेतलं डिस्टन्स सेंटर ऑफ द अर्थ. आता आपल्याला अर्थ ची ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट काढायची आहे. मग सेंटर ऑफ द अर्थ पासून त्याची किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते आपल्याला ते बघायचंय. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स सो फोर्स इज इक्वल टू gmm बाय d स्क्वेअर. आता आपण घेतलं टू ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला अर्थ आणि ऑब्जेक्ट मध्ये काढायचंय. आता आपल्याला घ्यावं लागेल फोर्स. First is, let us assume m is a mass of earth, and small m is a mass of object, and r is a distance of object from radius of sun. म्हणजे ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ द अर्थ मधलं डिस्टन्स आहे r. तर आपण आता तेच इक्वेशन आपण मांडलं असं म्हणू शकतो f इज इक्वल टू दोन आपल्याला मिळते कॅपिटल F अर्थ, स्मॉल m ऑब्जेक्ट, g ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट बाय r स्क्वेअर. एनी डाऊट? बरं, आता ना आणखी आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ माहित होतं फोर्स इज इक्वल टू m मास इंटू एक्सेलरेशन. आता एक्सेलरेशन कशाचं आहे? ग्रॅव्हिटीचे. ग्रॅव्हिटी डिनोट कशाने करतात? स्मॉल g ने. म्हणजे f इज इक्वल टू mg. f इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल, then right hand sides are also equal. mg is equal to gmm by r square. Any problem? आता फक्त मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व करायचे. इथे लावायचं. आता बघा इक्वेशनच्या या साइडला m आहे, या साइडला m आहे. ते डिवाइड होऊन आपोआप काढणार आहे. आपण इथे काढून टाकू. g is equal to gm by r square. हे कसं काढणं समजलं का? यापासून डिवाइड येणार आहे. आपण काढून टाकू. gm by r square is the earth gravitational constant. आता हे gm by r square काय बघू आपण बघा. तर gm by r square जे आपण अर्थ साठी काढू. g is equal to 6.673 into 10 raised to minus 11 into 6 into 10 raised to 24 upon 6.4 into 10 raised to 6 ब्रॅकेट स्क्वेअर मीटर. सगळं मीटर्स आहे आमचा बोर्ड आता मागच्या वेळेस. आता हे तिथे व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट नाही करत सर, रेस्ट्रिक्शन्स आपल्याला वेळेचे. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू एस पुस्तकात घेऊन दिल्याप्रमाणे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आली व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ही व्हॅल्यू वेरीज होते. आपण पुढचं बोलू. द एक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे आता बघा तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये m is equal to mass of the earth and r is equal to radius of the earth. कारण की बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स आता रेडियसच्या तुलनेने आपण ऑब्जेक्ट किती वर घेऊ शकतो? बुर्ज खलिफावर न्या 1 किलोमीटर फक्त वर जाईल ते. 1 किलोमीटर आणि 6.46 मीटर काय फरक पडणार आहे का? म्हणून r आपण अर्थची रेडियस घेऊ शकतो. अशा प्रमाणे इथं सांगितलंय की जे एक्सेलरेशन आहे अर्थचं ते फक्त ऑब्जेक्टवर काहीच डिपेंड करत नाही, फक्त अर्थवर डिपेंड करतं. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ते इक्वल आहे. समजा आपण ही 9.77 आलं म्हणजे तुम्ही एखादा दगड फेका किंवा एखादा हत्ती फेका ती एकच खाली पडते. असं अर्थचं ग्रॅव्हिटी समजतं. ओके, कसं वाटलं शिकवायला? फीडबॅक